फ्राय तयार झालंय आपलं. आपण बिर्याणी सगळ्यांना वाढू. एक नंबर शिजलेली दिसते वरून. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण रानात आलो आहे पार्टी करण्यासाठी. आज आपलं बिर्याणीचं नियोजन आहे, तर त्या विषयाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चिकन धुवून घ्यायचं, आपण मॅरिनेट करून घेणार आहे. त्यात हळद टाकतो थोडी आणि मीठ टाकायचं. होतंय थोडं टाकून घेतलंय. थोडं थोडं तेल चांगलं गरम झालेलं टाका फास्ट सगळं सोडा. फिरवून घ्यायचं. तुमच्याकडे जायला आजच्या या पार्टीच्या अध्यक्ष आमचे मित्रमंडळी सर आहेत आणि त्यांच्या नियोजनाला खाली आजचं हे चिकन फ्राय चालू आहे. सर काय टाकायचं ह्याच्यात? कोथिंबीराचा जरा फ्लेवर आला फ्लेवर येतोय. फ्राय खायला पण एक नंबर वास आलाय सर कोथिंबीरचा. आणि तिकडं आमचे मित्र डॉक्टर साहेब बिर्याणीची तयारी करतायत. सरांचं झालंय आता कांदा ही कापून. सर झाकून घ्या, फ्राय जरा टेस्टी झाला पाहिजे, शिजलं पाहिजे. बिर्याणीची तयारी चालू आहे आपली आणि इकडं फ्रायसाठी आपण शिजायला टाकलेलं आहे. 5 मिनिटात शिजेल ती. तोपर्यंत आपण बिर्याणीची तयारी करून घेतोय. बिर्याणीसाठी जे चिकन आहे त्यात सगळे मसाले टाकलेत आपण. आता ते सगळं एकत्र करून मॅरिनेट करायला ठेवू आपण. फ्राय तयार झालंय आपलं. लिंबू पिळतोय त्यात आपण. घ्या बरं, चला ट्राय करा. सर घ्या. तर बघा तो एक नंबर. पातेल्याला आपण माती लावून घेऊ, जास्त काळ होणार नाही. कांदा भाजून घेतोय आता आपण. आता त्यामध्ये आपण खडे मसाले टाकतोय. यामध्ये दालचिनी, लवंग, शहाजिरे वगैरे आहे त्यात. तमालपत्र टाकलंय. व्यवस्थित भाजून घेऊया. त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आपण. व्यवस्थित आता सगळं भाजल्यानंतर आपण त्यामध्ये चिकन ॲड करूया. हलवा आपल्याला तांदूळ आपण त्यामध्ये आता टाकूया. गरम पाणी त्यामध्ये आपण ओतलेलं आहे. आता ह्याला व्यवस्थित उकळी फुटून देऊया आणि अजून थोडं पाणी ह्यात ॲड करू आपण. सर मीठ चेक करावं जरा. नंबर का पाणी ओतल्यावर बघायचं? पाणी ओतल्यावर बघू का पाणी वाढवणार आहे. आपण बिर्याणी सगळ्यांना वाढू. एक नंबर शिजलेली दिसते वरून. तर खाल्ल्यावर बघू. सर घ्या. परत लागल असं घ्या. लिंबू पिळून घे. कसं झालंय सांग. एक नंबर. खरं सांगतोय का उगाच सांगतोय व्हिडिओसाठी? सर बघाव जरा. मटण शिजलं कडक नाद. म्हणजे जर काय म्हणतो एक नंबर राहते. सागर भाई मस्त. बर ठीक आहे.
टाकू संपून मग सगळ्यात. आणि तू इकडे दे